ही हॉटेल सारखी बनणारी पनीरची भाजी जर तुम्ही एखाद्याला करून खाऊ घातली ना तर ते नक्कीच विचारणार कोणत्या हॉटेल मधून मागवली म्हणून। एवढी सोपी आणि खायला सुद्धा टेस्टी लागते। मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले तर थोडेसे काजू भिजायला घालायचे बरं का, आणि नंतर लगेच आहे ना कांदा कापून घ्यायचा। आता कांदा आहे ना इथं बारीक बारीक कापायचा बरं का, आणि त्याचबरोबर लगेच आहे ना टमाटे कापून घ्यायचे। आता टमाटे कापायचे असे उभे उभे आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। आणि आता परत कांदा आणि शिमला मिर्च कापून घ्यायची, आणि शिमला मिरची सुद्धा असे मोठे मोठे पीस कापायचे। तर त्याचबरोबर कांद्याला असे 4 भागात कापायचे आणि परत मधून काप मारायचा, आणि असे ना त्याला सुट्टे सुट्टे करून घ्यायचे, तुकडे तुकडे। नंतर पनीर सुद्धा कापून घ्यायचं, तर पनीरला असे मोठे मोठे पीस करून ठेवायचे बरं का। आणि आता काजू भिजलेले होते ना त्याला लगेच बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून, आणि परत त्याच्यात ना ब्रेड असतो ना तो टाकायचा, अर्धासा ब्रेड परत त्याला ना बारीक करून घ्यायचं। आणि नंतर लगेच पॅन ठेवायचा गॅसवर, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पनीरचे तुकडे ना हलके फुलके असे छान कलर येऊस तसा भाजून घ्यायचे, त्याला काढून घ्यायची। आणि शिमला मिरची कांदा सुद्धा तसाच भाजून घ्यायचा। हे भाजून झालं का लगेच एक कढाई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं, तेल गरम झालं का तमालपत्राचे 2 पानं टाकायचे, जिरे टाकायचे, आणि हा कांदा द्यायचा त्याच्यात टाकून, आणि कांद्याला मिक्स करून घेऊन अद्रक लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी, चांगलं याला भाजून घ्यायचं। कांद्याचा हलका कलर चेंज होऊस तर नंतर त्याच्यात लगेच टमाटर बारीक केलेला टाकून घ्यायचं। आता या टमाट्याला मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं, आणि थोडंसं भाजलं का त्याच्यामध्ये मसाले टाकून द्यायचे। मसाल्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर, धन्याची पावडर, हळद आणि पनीर मसाला मिक्स करायचं चांगलं, आणि बारीक करून घेतलेलं काजूची पेस्ट टाकायची, त्याला चांगलं मिक्स करायचं, आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावरती, चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं अशी उकळी आल्यासारखं झालं का मग शिमला मिरची आणि पनीर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये भाजून घेतलेलं, आणि चांगलं मिक्स करून घेऊन याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता पाणी आहे ना जास्त पण नाही टाकायचं, मापातच टाकायचं, आणि आता मीडियम गॅसवर याला चांगलं 7-8 मिनिटं उकळून द्यायचं। नंतर मग याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, थोडासा कसुरी मेथी टाकायची, हातावर चोळून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि आता गॅस बंद करायचा, आणि आता लगेच गरमागरम प्लेट मध्ये काढून घ्यायचं खायला। तुम्ही